गवळींच्या संस्थेचं बँक खातं आयकरनं गोठवलेलं आहे। विरोधकांचा माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचं भावना गवळी यांनी आरोप केलाय। राजकारणामध्ये शत्रू असू शकतात असंही त्यांनी म्हटलंय। संस्थेचं बँक खातं गोठवणं म्हणजे भाऊबीजेला भावाकडून भेट। आमदार भास्कर जाधव यांनी भावना गवळींवरती टीका करताना ही प्रतिक्रिया दिली आहे। लगातार सातत्याने निवडून येते आहे आणि काही लोकांची मी कॉम्पिटिटर असू शकते आणि मग काही छुपे राजकारणामध्ये शत्रू माणसाचे असतातच। कारण एक महिला म्हणून मी जेव्हा काम करते तर नकळत आपले दुश्मन कोण बनतात आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून कदाचित हा षडयंत्र काही लोकांचं असू शकते, यात नाकारता येत नाही। गवळींनी या भाऊबीजेला एका भावाला राखी बांधली असं मी कुठेतरी बघितलं। खूप मोठा भाऊ आहे तो, कदाचित त्यांची बँकेची खाती गोठवणं ही त्यांना मिळालेली भाऊबीजेची भेट असेल असं मला वाटतं। 29 तारखेला खासदार माननीय भावनाताई गवळी यांच्यावर जे इन्कम टॅक्सची नोटीस आली त्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली आणि चौकशीमध्ये काल त्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे सगळे खाते गोठविण्यात आले आणि गोठविण्यात आल्यानंतर हा जो टायमिंग सेट केलेला आहे BJPनी आणि शिंदे साहेबांच्या सेनेनी हा जो टायमिंग सेट केलेला आहे यावरून हे सिद्ध होते की यावेळेला BJP आणि शिंदे सेना भावनाताईवर नाराज आहे। कदाचित त्यांना तिकीट मिळणार नाही आणि माझा दावा तर हा 6 महिन्यापासून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।